काँग्रेसचं रडगाणं संपेना आणि केरळचा सेनापती ठरेना। काँग्रेसला देशातील अनेक विधानसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, सर्वच ठिकाणी अपयश मिळतंय। आता देखील काँग्रेसला आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडूत अपयश मिळालंय। मात्र काँग्रेसनं केरळमध्ये मोठं यश मिळवलंय। मात्र आता केरळमध्येच काँग्रेसला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदाचा तिढा काही सुटताना दिसत नाही। काँग्रेसचा नेहमीचा जुना आजार पुन्हा बाहेर आलाय। गटबाजी, लॉबिंग, दिल्ली दरबार आणि खुर्चीसाठी सुरू झालेली अंतर्गत रस्सीखेच। राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 23 मे ही अंतिम मुदत जवळ येते, पण मुख्यमंत्री पदावर अद्याप निर्णय झालेला नाही। म्हणजे काँग्रेसनं निवडणूक जिंकली खरी, पण आता स्वतःच्याच घरातला वाद मिटत नाहीये। म्हणूनच सध्या राजकीय वर्तुळात एक वाक्य जोरात फिरत आहे, काँग्रेसचं रडगाणं संपेना आणि केरळचा सेनापती ठरेना। मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत सलग बैठका सुरू आहेत। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीवर चर्चा सुरू आहे। 3-3 तास बैठका होत आहेत, पण निष्कर्ष शून्य। कारण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक 1-2 नाहीत, तर तब्बल 3 मोठे चेहरे मैदानात आहेत। त्यातलं पहिलं नाव म्हणजे के.सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते। दिल्ली हायकमांडमध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड आहे। दुसरं नाव आहे रमेश चेन्निथला, केरळच्या राजकारणातील जुना आणि अनुभवी चेहरा। तिसरं नाव म्हणजे व्ही.डी. सतीशन, सध्याच्या काँग्रेसमधील आक्रमक आणि संघटनात्मक पकड असलेले नेते। आता खुर्ची 1 आणि इच्छुक 3, मग भांडण तर होणारच। काँग्रेसमध्ये गटबाजीचा जुना आजार। काँग्रेसमध्ये निवडणुकीपेक्षा मोठा प्रश्न असतो तो मुख्यमंत्री निवडीचा, कारण प्रत्येक गटाला आपला नेता वर हवा असतो। केरळमध्येही सध्या तेच सुरू आहे। एक गट वेणुगोपाल यांच्या बाजूनं, दुसरा चेन्निथला यांच्या बाजूनं, तर तिसरा सतीशन यांच्या समर्थनार्थ। महत्त्वाचं म्हणजे के.सी. वेणुगोपाल यांनी निवडणूकच लढवलेली नाही, तरीही त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहे। त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। दिल्लीतील नेता थेट केरळवर लादला जाणार का, असा प्रश्न स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते करतायत। रमेश चेन्निथला यांनी हरिपाद मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांचा प्रशासनाचा अनुभव दांडगा आहे। व्ही.डी. सतीशन हे परवूर मतदारसंघातून निवडून आलेले आणि विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक भूमिका घेणारे नेते आहेत। त्यामुळे स्थानिक संघटनांमध्ये त्यांचं मोठं वजन मानलं जातं। राहुल गांधींची अडचण काय? राहुल गांधींसाठी ही निवडणूक फक्त मुख्यमंत्री निवडीची नाही, तर पक्षातील संतुलन राखण्याची परीक्षा आहे। एकाला मुख्यमंत्री केलं तर उरलेले 2 नाराज होणार, आणि काँग्रेसमध्ये नाराजी म्हणजे थेट गटबाजी आणि बंडखोरीची सुरुवात। वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री केल्यास दिल्लीचा हस्तक्षेप अशी टीका होऊ शकते। चेन्निथला यांना संधी दिल्यास युवा नेतृत्व नाराज होऊ शकतं, आणि सतीशन यांना मुख्यमंत्री केल्यास जुन्या गटाला धक्का बसू शकतो। म्हणजे कोणताही निर्णय घेतला तरी काँग्रेससाठी धोकाच। काँग्रेसचं यश की नव्या संकटाची सुरुवात? खरं तर केरळमधील विजय काँग्रेससाठी आनंदाची बाब असायला हवी होती, पण आता मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे त्या विजयावरच सावट आलंय। निवडणूक जिंकूनही जर सरकार स्थापनेत उशीर झाला तर विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्याची मोठी संधी मिळणार आहे। भाजप आणि डाव्या पक्षांकडून आधीच टोलेबाजी सुरू झाली आहे। काँग्रेसला मुख्यमंत्रीच ठरवता येत नाही, राज्य काय चालवणार, असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। काँग्रेसमध्ये शेवटचा शब्द दिल्ली हायकमांडचाच असतो, त्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेस नेतृत्वाकडूनच होणार हे स्पष्ट आहे। पण हा निर्णय जितका उशिरा होईल तितकी पक्षातील अस्वस्थता वाढत जाईल। 23 मेची मुदत जवळ येत असताना काँग्रेससमोर 2 मोठी आव्हानं आहेत। एक म्हणजे मुख्यमंत्री निवडणं, आणि दुसरा पक्षातील नाराजी नियंत्रणात ठेवणं। सध्या तरी या दोन्ही आघाड्यांवर काँग्रेसची अवस्था ना घरका ना घाटका अशी दिसते। केरळमध्ये काँग्रेस जिंकली खरी, पण खरी लढाई आता सुरू झाली आहे। मुख्यमंत्री पदासाठी 3 दिग्गज नेते मैदानात उतरल्यानं पक्षाची डोकेदुखी वाढली। दिल्लीतील बैठका, गटबाजी, लॉबिंग आणि नाराजी यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा स्वतःच्याच अंतर्गत राजकारणात अडकली। आता इतकंच पाहायचंय की केरळचा सेनापती कोण होणार, आणि तोपर्यंत काँग्रेसचं हे अंतर्गत रडगाणं सुरूच राहणार। पाहत रहा LS